मूवीच्या सुरुवातीला आपण एका मुलीला बघतो, जी जंगलात एकटी असते. तिला खूप दुखापत झालेली असते. तिच्या हातातून खूप रक्त येत असतं. मग आपण बघतो एक माणूस मागून येऊन तिच्या तोंडावर एका कपड्याने झाकतो आणि तिला पकडून घेतो आणि त्याच्यासोबत असलेला एक व्यक्ती बंदुकीने तिला डोक्यावर मारतो. परत आपण त्याच मुलीला बघतो, जिला हतकडीने बांधलेले असते. त्या ठिकाणी काहीतरी जादूटोणा सुरू असतो. तेव्हा त्या मुलीच्या चेहऱ्यावरील कापड काढला जातो. तर ती बघते की तिचे वडील तिच्या समोर असतात. या ठिकाणी घेऊन येणारा दुसरा कोणी नसून तिचे वडील असतात, ज्यांनी तिला किडनॅप करून या ठिकाणी बांधलेलं असतं. ती मुलगी वडिलांना वारंवार सांगत असते की मला आईला भेटायचं आहे. तिचे वडील म्हणतात की तूच तुझ्या आईला मारून टाकलं आहे आणि हीच गोष्ट तिला स्वतःलाही माहीत असते. तिथं एक म्हातारी आपल्याला दिसते, जी त्या व्यक्तीला ऑर्डर देते की मुलीला जाळून संपवून टाका. ती म्हातारी आजी एका पुस्तकाच्या साहाय्याने जादूटोणा सांगत असते. मग तो माणूस तिच्या सांगण्याप्रमाणे मुलीच्या अंगावर पेट्रोल टाकतो. त्याची मुलगी वारंवार त्याच्या विनवण्या करत असते. जेव्हा त्या मुलीला जाळण्यासाठी तो माचीस पेटवतो, तेव्हाच त्या मुलीचं खरं रूप त्याच्या समोर येतं. मग ती राक्षसी प्रवृत्तीने सांगते की आईला तर मी संपवून टाकलं आहे आणि आता मी तुम्हाला पण संपवून टाकणार आहे. तिचे वडील तिच्या पूर्ण बॉडीवर आग लावून देतात. एक शॉटगनने तिचं डोकं उडवून देतात. त्यानंतर आपण काही मित्रांना बघतो, जे जंगलात एकत्र आपल्याला दिसतात. त्यात एकाचं नाव डेव्हिड असतं. तो खूप वर्षांनंतर आपल्या मैत्रिणीला भेटतो. तो त्याच्या बेस्ट फ्रेंड सोबत तिथं आलेला असतो. त्या ठिकाणी डेव्हिडची बहीण, जिचं नाव मिया आहे, तीच या मूवीची मेन कॅरेक्टर आहे. ती पण तिथंच असते आणि डेव्हिड तिला पण खूप वर्षांनंतर भेटत असतो. ते या ठिकाणी डेव्हिडच्या जुन्या घरी आलेले असतात. हे सगळे डेव्हिडच्या घरात जातात, जिथे मियाला पॅनिक अटॅक येतो आणि हे सगळं तिला ड्रग्सच्या सवयीमुळे होत असतं. मिया सांगते की तिला इथून खूप घाणेरडा वास येत आहे. ते लोक समजतात की इथून पळून जाण्यासाठी असं सांगत आहे. मग डेव्हिडच्या कुत्र्याला घरात एक खुफिया बेसमेंट दिसतं. हे बेसमेंट तेच असतं जिथे मूवीच्या सुरुवातीला जादूटोणा होत असतो. ते लोक बेसमेंटमध्ये जातात आणि तिथे त्यांना खूप साऱ्या मेलेल्या मांजरी लटकलेल्या अवस्थेत दिसतात. डेव्हिडचा मित्र एरिकला त्या ठिकाणी एक पुस्तक मिळतं. पुस्तक एका गुंडाळलेल्या अवस्थेत असतं, जेणेकरून त्याला कोणी वाचू शकणार नाही. एरिक ते पुस्तक मोकळं करतो आणि वाचायला सुरुवात करतो. पुस्तकात नमूद केलेलं असतं की पुस्तकातल्या शब्दांना वाचलं गेलं किंवा लिहिलं गेलं तर नरकचा दरवाजा उघडेल आणि एक भूत तिथून बाहेर येईल. आणि एरिक या गोष्टीला इग्नोर करतो आणि त्या शब्दांना वाचायला सुरुवात करतो. आणि आपण बघतो की जसे एरिक शब्द मिटवत होता, एक अदृश्य शक्ती मियाच्या जवळ येत चालली होती आणि त्याचा शेवटचा शब्द वाचल्यानंतर ती शक्ती मियाच्या खूप जवळ येऊन जाते. मग मियाला उलटी होऊन जाते. त्याच वेळी जंगलमध्ये मिया एका महिलेचं भूत पाहते, जे की मियाला जवळ बोलवत असते. मिया घाबरून घरात पळून जाते आणि ती कारची चावी घेऊन खूप स्पीडने तेथून निघून जाते. मिया खूप फास्ट गाडी चालवत होती आणि मियाला परत त्या महिलेचा भूत रस्त्याने मधोमध्ये दिसतं, ज्यामुळे मियाच्या गाडीचा ॲक्सिडेंट होऊन जातो. त्या ॲक्सिडेंटमुळे मिया बेशुद्ध होऊन जाते आणि जसं तिला शुद्ध येते, ती गाडीच्या बाहेर निघते आणि तिला असं वाटतं की कोणीतरी तिचा पाठलाग करत आहे. मिया तिथून पळू लागते. ते भूत झाडांच्या मदतीने मियाला पकडून घेते. मग आपण भूताचा खरा रूप पाहतो. भूत खूप भयानक असतं. भूताच्या तोंडावर एक द्रव्य बाहेर येतं, जे मियाच्या शरीरात प्रवेश करतं. मिया पूर्ण प्रकारे या भूताच्या जाळ्यात अडकून गेले आहे. डेव्हिड आणि त्याचे मित्र ओलिव्हिया मियाला शोधत शोधत त्या जागेवर पोहोचतात, जिथं डेव्हिडचं लक्ष मियावर जातं. मिया शांत तिथे बसलेले असते. ते परत मियाला घरी घेऊन येतात. घरी येऊन मिया वारंवार एकच गोष्ट सांगत असते की तिने जंगलात एका विचित्र महिलेला पाहिलं आहे आणि ती म्हणते की ती विचित्र महिला आता पण आपल्या सोबतच आहे. मित्रांना वाटतं की मियाला ड्रग्स न मिळाल्यामुळं तिची अशी अवस्था झालेली आहे, पण तसं काही नसतं. ते भूत खरंच जवळ असतं. मग आपण डेव्हिडला बघतो, जो की घरातला कचरा साफ करत असतो आणि बाहेर तो बघतो त्याच्या कुत्र्याला कोणीतरी मारून टाकलेलं असतं. कुत्र्याच्या मृत्यूवर त्याला खूप वाईट वाटतं. त्या कुत्र्याला दुसरं कोणी नाही तर मियानेच मारलेलं असतं.